स्टार्ट. आदिवासी पेसा 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील मानधन तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्याकडे निवेदन देऊन केलेलं आहे. माननीय महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी एक जनजातीय जी विकास परिषदची बैठक होती, 50वी बैठक, त्यामध्ये 5वी अनुसूचीच्या 5(9) परिच्छेद अनुसार एक अध्यादेश काढला होता आणि त्या अध्यादेशानुसार शासनाने शासन निर्णय काढून या महाराष्ट्रामध्ये पेसा भरती सुरू केली होती. परंतु काही बिगर आदिवासी लोकांनी कोर्टात जाऊन पेसा भरतीला स्थगिती आणली होती, भरती थांबवली होती आणि नंतर आमच्या काही लोकप्रतिनिधींनी, आमदार खासदारांनी मंत्रालयात उड्या मारल्या. त्यानंतर आम्ही आदिवासी संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी नाशिक विभागीय आयुक्तासमोर, या विकास विभागासमोर मोठा मोर्चा काढला होता, आंदोलनं केली होती. त्यामुळे शासनाने तात्पुरती मानधन तत्वावरती भरती केली होती. या मानधन तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना आता अडचणी येत आहेत म्हणून ते निवेदनं देत आहेत, ठिकठिकाणी निवेदनं देत आहेत, परंतु त्यांची दखल कोणीही घेत नाही. म्हणून येत्या 7 जुलै 2025ला हे मानधन तत्वावरचे कर्मचारी पालघरपासून मंत्रालय मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढणार आहेत. या लॉंग मार्चला आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत. या मानधन तत्वावरच्या आदिवासी कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे. अन्यथा या विरोधामध्ये तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.